मगाशी गाडी जोडून रानात गेलेला डिगा सांच्या पारी माघारी यायचा. तो लगोलग परत का आला म्हणून म्हाताऱ्या तिपण्णाचा जीव घाबरा होऊन गेला. पोरग असं अचानक का मागं आलं? काय घोटाळा झाला असेल? पोरानं कुणासंग भांडण तर काढलं नसेल? काय झालं असावं हेच कळेना. रानात एवढी मांदाळी कामं भरलेली असताना पोरग गाडी घेऊन माघारी आले म्हणजे काहीतरी घोटाळा झाला असला पाहिजे. त्याशिवाय पोरग असं माघारी येणार नाही. पण काय घोटाळा झाला असावा बरं? गाडी कुठं उलटली म्हणावं तर तेही काही चिन्ह दिसत नव्हतं. गाडी तर धड दिसत होती. सोप्यात बसलेला तिपांना बारीक डोळ्यांनी बाहेर बघून वेध घेऊ लागला. गाडी अंगणात येऊन उभी राहिली आणि डिगा खाली उतरून मुकाट्यानंच बैल सोडू लागला. तिपन्न बसल्या बसल्या जरा पुढं सरकून म्हणाला, डिगा, का रे माघारी आलास? काय झालं? डिगाचं तोंड उतरलं होतं. न बोलताच पुढं बघून त्यानं बैल सोडले आणि बैलांना घेऊन तो मागं गोट्याकडे निघाला. तसा तिपण्णाचा जीव खालवर होऊन तो म्हणाला, का रे पोरा, काय झालं? आधी बैल बांधून येतो आणि मग सांगतो, असं म्हणून डिगा गोट्याकडे गेला. चिन्ह काही निराळच दिसत होतं. पोराचं तोंड उतरून गेलेलं दिसलं आणि तिपन्न काळजीतच पडला. काय झालंय देवच जाणे, असं मनाशी म्हणून तो आत माझ घराकडे बघून म्हणाला, डिगा, का माघारी आला बरं? डिगा आला, असं म्हणून म्हातारी उठली आणि घाईनं बाहेर आली. अंगणात सोडलेली गाडी बघून ती हनुवटीला हाताचा मुटका लावून म्हणाली, खरंच की हो, का आलं पोर माघारी? तेच कळना नवं. आता मगाशी गेलता आणि लगेच गाडी वळवून घरला का बरं यावं पोरग? म्हातारी तिथंच खाली बसली. एकमेकांकडे नुसतंच बघत राहिली. पोरग येण्याची वाट बघत दोघंही बसून राहिले. अकारण काळजी उत्पन्न झाली. असाच थोडा वेळ गेला आणि बैल गोट्यात बांधून डिग परत आला. तिपन्न पुढं बसून खालमानेनं म्हणाला, आप्पा, घात झाला. काय झालं र पोरा? काय व्हायचं? हौशा बैलाला ताबडतोब विकाय पाहिजे. काहीच समजना झालं. असला जवान बैल आज विकत घेतो म्हटलं तर मिळायचं नाही आणि पोरग त्याला विकायचं का म्हणतंय? हे न कळून त्यानं विचारलं, झालं तरी काय? काय केलं बैलानं? बैल काय करतोय? मग विकायचं का म्हणतोस? हौशाच्या शिंगामधनं उहाला गेला. असं म्हटल्याबरोबर तिपण्णा डोकं धरून बसूनच राहिला. म्हातारीचीही तीच अवस्था झाली. हौशाची शिंग गोल असून त्याची टोकं एकमेकाला मिळालेली होती आणि अशा मिळालेल्या शिंगातून होला गेला म्हणजे जनावर आज न उद्या मरणार हे ठरलंच होतं. असला 350चा बैल जर दगावला तर गळ्याला फासच लागणार होता. घात झाला होता हे शकूनच सांगत होतं. बैल मरायच्या आत त्याला विकून मोकळं होणं आवश्यक होतं. विषाची परीक्षा बघण्यात काही अर्थ नव्हता. थोडं थोडकं नव्हे, चांगलं 300-350 रुपयाचा प्रश्न होता. डोकं धरूनच तिपण्णा म्हणाला, बैल घेतानाच मी तुला बजावलं होतं पोरा, की हे कवा घात करल सांगता येत नाही. ह्या पंद्यात पडू नको. म्हातारीनं री ओढली. बरं, घेतला ते घेतला. त्याचे शिंग कापून घ्यायला काय झालं होतं? मिळालेली शिंगाची टोकं विदभर कापून घेतली असती म्हणजे असा काही जीवाला घोर नव्हता. बैल घेतल्यापासून म्हातारीनं ते 17दा सांगितलं होतं. तेव्हाच जाऊन शिंग कापून आणली असती म्हणजे आज असं घाबरवायची पाळी का आली असती? पण त्याला डिगा तर काय करणार? त्यालाही कोडच पडलं होतं. एका दोघाला विचारलं तर ते म्हणाले, शिंग कापू नका, जिवाळी लागल. ही गोष्ट काही खोटी नव्हती. शिंग कापण्यासारखी नव्हतीच. वावर वाढलेली शिंगाची टोकं एकमेकात मिसळून टिसटिसभर बाहेर पडली होती. ती कापायची तरी कशी? शिंग कापायची वेळ मागच टळून गेली होती. 2 वर्षामागच ते शक्य होतं. आता निरुपायच होता. पण म्हातारी पुन्हा पुन्हा म्हणू लागली, तवा आमचं ऐकलं असतं तर आज कोडं का पडलं असतं? डिगा खवळून म्हणाला, होय, तुमचं ऐकलं नाही. खूळ लागलं होतं मला. खूळ कशाला? सवता सुभा सुरू झाला नव तुमचा, म्हणून ऐकलं नाही वय? नाहीतर काय मग?
एवढं सतऱ्यांदा सांगितलं तरी कानाडोळाच केलास, तर मग त्याला दुसरं कारण काय आहे? डिगा टिपण्णाला म्हणाला. बघा आप्पा, आई कशी बोलतीये ती. ती काय वाकडी बोलली र? काय वाकडी बोलली? अहो, शिंग कापून घ्यायला मला काय नको होती वय? मग का नाही घेतलीस कापून? जे ते म्हणालं, जिव्हाळी लागल. मग कशी शिंग कापून घेणार? कशाची जिव्हाळी लागती मर्दा? तुझाच खोडसळपणा आणि काय? माझाच खोडसळपणा. मी काय केलं व आप्पा? आणि काय करायचं राहिलं या? खड्ड्यात घालायची येळ आणलीस ना व? डिगा कातावून बोलला. म्हणजे माझंच चुकलं म्हणता वय आप्पा? नाहीतर मग कुणाचं चुकलं र? ते बरोबरच आहे. मी पुढं होऊन आता करायला लागलोय म्हणजे चुकी मीच केली की. पुढं होऊन करायला लागलोय म्हणायला आमच्यावर काही उपकार करतोस वय? म्हातारीने तोंड घातलं. आता संसार का आमचा आहे? माझी चुकी नाही तर का मग आमची? बैल कुणाच्या पसंतीनं घेतला? आम्ही सांगतापैकी तू मुद्दामच जर असला बैल घेतलास तर ह्याला जबाबदार कोण? म्हातारा खवळला. तसा मूग गिळून ग बसायची पाळी डिगावर आली. तो न बोलता खाली मान घालून गुमान बसून राहिला. चुकी झाली होती खरी. धोकेबाज बैल घ्यायचा नाही, तो घेऊन चुकला होता. सांगून सवरून अशी चूक झाली होती. आपल्याला माहीत नसताना एक असं झालं असतं तर गोष्ट निराळी होती. उभी हयात जनावरात घालवलेल्या टिपण्णाने हे भाकीत आधीच केलं होतं. बैल धोका देईल हे आधीच बजावलं होतं. पण परस्पर व्यवहार करून डिगा फसला होता. तस्करही देऊन मोकळा झाला होता. जोडी नामी आहे, स्वस्तात पडते या नावाखाली त्यानं आपलंच म्हणणं खरं केलं होतं. आणि आता शकून झाल्यावर विवळायची पाळी आली होती. पोरगं बोलायचं थांबलं तसं त्याच्या आई वडीलही गप्प बसून राहिले. आता बोलून काय मिळणार होतं? झालेली चूक काही बोलण्यानं भरून निघणार नव्हती. काहीतरी करून बैल विकून मोकळं होणं भाग होतं. 4 पैसे कमी मिळाले तरी हरकत नव्हती. चुटकीसरशी बैल काढायचा विचार मनात येऊन टिपण्णा म्हणाला. मग आता कसं करायचं म्हणतोस? आता काय करू ते सांगा की. बैल इकायच पाहिजे आणि दुसरं काय करणार? डिगा विचार केल्यागत करून म्हणाला. इकाय पाहिजे हे खरं, पर बाजार कोणचा दावायचा? हा प्रश्नच होता. कोल्हापूरच्या बाजाराला न्यावं तर अजून 6 दिवस त्याला अवकाश होता. सोमवारी वडगावला जावं तर अजून 7 दिवस होते. जनावराचे हेच 2 मोठे बाजार जवळचे होते. मग आता लगोलग बैल विकायचा तरी कसा? असा प्रश्न पडला. सगळेच विचार करत बसून राहिले आणि म्हातारा म्हणाला. बाजाराचा नाद सोडून दे. गावातच कोण घेणार हाय का बघ. गावात कोण घेणार आणि आपण होऊन कुणाला विचारायचं? बैल विकायचा तर विचारायला नको. कोणाला विचारायचं म्हणून भागतंय का? म्हातारा, म्हातारी आणि डिगा यांच्यात विचार सुरू झाला. गावात जनावराची कोणाला गरज असेल? लगोलग बैल घेणारं कोण भेटेल? यावर बोलणं सुरू झालं आणि आठवल्यासारखं करून म्हातारा म्हणाला. असं का करत नाहीस? कसं? तुझा मामाच बैल घेतोय का बघ की. त्याच्या धाकट्या मामाला बैल घ्यायचाच होता. त्याला एका बैलाची गरज होतीच. पण म्हातारी मध्येच म्हणाली. का रे बाबांनो, माझ्या भावाला का बुडवता? दुसरं कोण गावं नव्हे तुम्हाला? म्हातारीचं म्हणणं काही खोटं नव्हतं. जवळच्या माणसाला असं फसवणं हे बरं नव्हतं. पण टिपण्णा हसून म्हणाला. काय नाही, त्यालाच अवधी घालायचा. अहो, पण माझ्या भावानं काय घोडं मारलंय तुमचं? तो मस्त मारल, पण घोडा हाय कुणाजवळ? म्हातारी काही केल्या या गोष्टीला तयार होईना झाली. बैल आपल्याला बुडवतोय म्हणून तो आपल्या भावाच्या गळ्यात बांधायला ती काही केल्या तयार होईना झाली. 3-3दा नकार देऊन ती म्हणाली. बैल मेला तर मरू दे, पर माझ्या भावाला नाही ऐकायचा. आपलं म्हणणं ती सोडायला तयार होईना झाली. तसा टिपण्णा तिला गप्प बसवत म्हणाला. तुझा भाऊ आणि माझा मेवणा असं म्हणण्यासारखं त्यानं काय राखलंय का? कशाचा भाऊ घेऊन बसल्यास खोळे? अपर काय केलंय तुमचं त्यानं? करायला कशाला पाहिजे? गुदस्ता एवढं मी हातरून धरलं, बहादरानं 4 पैसे उसनं दिलं नाही ती. डिगालाही आप्पाचं म्हणणं पटून तो म्हणाला. अजून दिलं नाही? असला ह्यो मामा. बिन औषधाचं मी मराय टेकलो तरी ह्याला पाजर फुटला नाही. आणि ह्यो तुझा भाऊ वय? म्हातारीला उत्तर द्यायला काही जागाच राहिली नव्हती.
तरी ती म्हणाली, असं नका कसला का? पर माझा भाव आहे ना व त्यो. तिपण्णा म्हणाला, तुझा भाव असला तरी आमचा कोण आहे का त्यो? वडिलांना साथ देत डिगा बोलला, येळेला व्हायचं नाही तर पाहुणा आणि रावळा म्हणायचं कारण काय? कशाचा मामा आणि कशाचा गामा? अरे कोण मामा घेऊन बसलायस खुळ्या? आपल्या बहिणीला एक लुगडं चोळी तरी कवा केली का त्यानं? विचार तुझ्या आईला. विचार म्हटल्यावर लगेच दिगानं आईला विचारलं, होय ग आई, कवा लुगडं चोळी तरी केली का तुझ्या भावानं? त्याच्या लुगड्या चोळीच्या आशा धरून बसायला मला का मिळेना झालंय का? मग कशी भावाची बाजू घेतीस ते? तर मान हलायला लागली तरी माहेरचं चोळी लुगडं पाहिजेच म्हणायचं काय? चोळी लुगडं नको तर माहेराची माणसं तरी कशाला पाहिजेत? ते काय नाही. डिगा, बैल मामाच्या गळ्यातच बांधायचा बघ. म्हातारी म्हणाली, तुमचं पाप तुमच्या बरोबर. काय का करा नसो तुम्ही, मला काय करायचं या? मग ग बस तर, असं म्हणून तिपण्णा पोराला म्हणाला, जा तुझ्या मामाला बघून ये जा. बघू काहीतरी देणे घेण्याची वाटाघाट करू. होय, त्याला गरज आहे. बैल गळ्यात घालून मोकळ हो. बैल मामाच्या गळ्यात घालणार हे नक्की झाल्यावर डिगाची आई तरी काय बोलणार? त्यातनंही एक शंका काढून ती म्हणाली, तुम्ही त्याला बैल इकायला उठलाय हे खरं, पर तुम्ही एकच बैल काय ऐकता असं नाही विचारणार त्यो? शंका बरोबर होती. ते डिगालाही पटवून तो म्हणाला, आप्पा, होय की हो, तुम्ही एकच बैल काय ऐकता म्हणून विचारल्यावर काय सांगायचं? ते तुला काय करायचंय? म्हणून ती पन्ना डिगाला म्हणाला, तू जा, त्याला घेऊन ये जा. काय सांगायचं ते मी सांगतो. नुसतं मी बोलिवलंय म्हणून सांग. तू काय सांगत बसू नकोस. काहीतरी करा. असं म्हणून म्हातारी उठून आत गेली आणि डिगा मामाला बोलवून आणायला बाहेर पडला. ती पण ना एक तास वाट बघत बसून राहिला. डिगा येईस तर काय बोलायचं, कसं बोलायचं, या साऱ्या गोष्टींचा विचार पक्का करून ठेवला. आता फक्त डिगा येण्याचीच वाट बघत होता. डिगा गेला तो तासाभरात मामाला पुढं घालूनच घेऊन आला. डिगाचा मामा आला आणि तिपण्णा पुढे बसून म्हणाला, काय भाऊजी, का बोलिवलं? काय नाही, बैल घेणार आहेस म्हणून ऐकलं होतं. तेव्हा खरं का खोटं हे विचारावं म्हणून सहज हाक मारली गा. बैल घ्यायचा हाय, पर कोणाचा हाय का द्यायचा? पानाची चंची त्याच्या पुढं टाकून तिपण्णा म्हणाला, केवढ्या पतूर घ्यायचा? चंची सोडत तो खाली बघूनच म्हणाला, जसा बैल तशी किंमत देऊ की? म्हातारा पुढंच सरकून म्हणाला, 400 पतूर झेपल का? झेपल खरं, बैल खात्रीचा पाहिजे. मग उगाच 400 रुपये द्यायचं वय? का चिच्चू काय इथं काय ते? जनावर खात्रीचं असल्या बिगर मी तुला कशाला सांगू? मग काय, देऊ की 400 बी, पर बैल हर हुन्नरी सगळ्या कामाला आला पाहिजे बघा. ते मला सांगायला लागतं का? असं म्हणून तिपण्णा सांगू लागला, आगा, तू बैल घेणार म्हणजे काय नुसत्या गाडी कामाला घेणार आहेस वी? सारं आउटकम त्यानं ओढलं पाहिजेच की गा. असं कोणचं काम म्हणून तटायला नाही पाहिजे. चंची आपल्याकडे ओढून घे तिपण्णा म्हणाला, मग लगेच आज उद्या एवढ्यात घेणार का? घेऊ की, पर कुणाचा बैल म्हणता? ते काय विचारतो गा? बैल म्हणजे असं तसं नाही, नुसती फिल्म म्हणनास. आज बैल घेतलास की लगे फोटो घरात लावशील. मग भाऊजी, बैल तर दावा मला. काय वयाचं आहे? चुळबुळ करणाऱ्या डिगालाही आता बोलावंसं वाटून त्यानं मध्येच तोंड घातलं, आगा मामा, वय काय विचारायचं? म्हातारा बैल कोण गळ्यात बांधल वय तुझ्या? मामानं खुलासा केला. तसं नव डिगा, आज भारोभार पैसा वतायचा, तर सारी चौकशी कराय नको? तिपण्णा म्हणाला, अगं चौकशी करायचं काय कारण नाही, गुदस्ताच बडिवलाय. दात जुळून लय तर एक वरीस झाले या. बडिवलंय म्हणून बैल म्हणायचा, नाहीतर खोंडच गा. मग घेऊ की? घेणार? नक्की घेणार का? नक्की आणि कसलं? बैल घ्यायचा आहेच की. मग दिला म्हणजे? म्हणजे काय? अगं बैल आमचाच द्यायचा हाय. तुमचा? होय. आणि कोणचा देतासा? हौशाला काढायचं म्हणतो. ते का हो? तुम्ही का जोडी फोडताय? काहीतरी कारण असले बिगर जोडी फोडू का? तेच विचारतो ना हो मी बी. चांगलं पटेल असं कारण त्यानं मगापर्यंत विचार करून शोधून ठेवलंच होतं.
कारण सांगायची पाळी आली तसं तिपन्न वाईट तोंड करून म्हणाला, आईला आमची जोडीच जमना. काय झालंय न जमायला? काय होणार दुसरं? आमच्या फुल्याला ही जोडच भारी होती गा. एवढा भारी बैल काय करायचा आम्हाला? तुला पाहिजे तसं आहे का नाही? डिगानेही भर घातली. आम्ही फुल्याच्या जोडीला एक हलका बैल आणावं म्हणतो. तर गा, बैल बाद व्हायची पाळी आली या. काय करायचं? डिगाचा मामा विचार करीत राहिला. तसा तिपन्ना त्याला विचार करायला सवड न देऊन म्हणाला, त्यात जरा पैशाची बी नड आहे. 150 रुपये बाकी द्यायची आहे लोकांची. ते बी भागवून टाकावी म्हणतो. म्हणून गडबड करायची. तेव्हा घेणार असलास तर लगेच सांगून टाक. म्हणजे आम्हाला बी बाजार फिरायला नको आणि तुला बी बैल खात्रीचा घावल. मग काय करतोस? सांग. तिपन्नानं घाईच लावली. तसा तो थोडा वेळ विचार करून म्हणाला, बैल घ्यायला काय हरकत नाही खरं. मग काय अडचण आहे? 400 रुपये म्हटल्यावर मग अडचण नाही तर काय. अगं पैसे थोडं राहिलं तर 4-8 दिवसांनी दे म्हणनास. आजच सगळं द्यायला पाहिजे असं आहे का? परका आहे का आपण? ते काय नाही खरं. मग? असं विचारून तो म्हणाला, जा डिगा, तुझ्या मामाला बैल दावून आण जा. बैल नव्यानं काय बघायचा? काय बघितला नाही काय कवा? मग गुळमुळ काय करतोस? भाऊजी, गुळमुळ करायचं म्हणजे किंमत जबर सांगता हो तुम्ही. केवढ्याला द्यायचं म्हणतोस? किमतीबद्दल आपण ठरवूया. आपण काय परका आहे वे? ते झालं खरं. असं म्हणून तो पुन्हा विचार करत बसला. तसा तिपण्णा म्हणाला, तू काय द्यायचं म्हणतोस? तुम्हीच एक नक्की सांगा की. बैल तर घ्यायला तयार झाला हे काही कमीच नव्हतं. घास तोंडात पडत होता. आता तो फक्त घशाखाली उतरायचाच राहिला होता. मूळ किमतीत 4 पैसे जरी आले तरी त्याची फिकीर नव्हती. घोळ घालून घालून अखेर बैल 300ला द्यायचा ठरला. दुसऱ्या दिवशी सकाळी पैसे आणून देतो आणि बैल नेतो असं सांगून डिगाचा मामा एक चहाचा घोट पिऊन निघून गेला. आता प्रश्न एक दिवसाचाच होता. रात्रीत लगोलग मरायला बैलाला काही धाड आली नव्हती. एक रात्र कशीही जात होती. रात्रीचे 12 तास उलटले की पैसे येणार होते. मग काय का होईना तिकडं, असा विचार करून तिपण्णा निश्चिंत राहिला. रात्र उलटली. दिवस उगवून वर आला. पण बैल न्यायला डिगाचा मामा काही घरला आला नाही. सकाळी येतो म्हणून काल सांगून गेलेला हा गडी दुपार झाली तरी बैल न्यायला का येऊ नये? असं कोडं पडून म्हातारा काळजी करत राहिला. डिगाई रानात जायचं ते घरातच राहिला. दुपार टळली आणि 3 सांज झाली तरी मामाचा पत्ता नाही हे बघून डिगाच म्हणाला, मी जाऊन तरी येऊ का मामाकडं? जा, ये जा बघून. असं म्हणतात डिगा मामाकडे गेला. मामा घरातच होता. घरात असून तो आला नाही हे बघून डिगाच मणी सरकला. पण मनातली चलबिचल न बोलून दाखवता तो म्हणाला, मामा, आला नाहीस का बैल न्यायला? बस. असं म्हणून मामानं चंची सोडली आणि पाण्याचे देठ खुडं तो बोलला, वाट बघत होता का? तर सकाळधरनं वाट बघायला लागलोय ना व. मी येणार होतोच. मग काय येळ केला? पैशाची जोडणी झाली नाही वे. दाढे सुपारीचं खांड फोडत तो म्हणाला, पैशाचं काय नाही तर मग? डिगाला घाई झाली होती आणि त्याचा मामा शांतपणानं सांगत होता, त्याचं काय आहे, जरा बेतच फिरला गा. म्हणजे? म्हणजे काय? मनच जरा कच खातया. काय झालं कच खायला? बैल घ्यायचं तरी एका दोघाला शाण्या माणसाने विचारून बघितलं तर नको घेऊ म्हणतात गा. का घेऊ नको म्हणतात? काय झालं? काय होतंय खरं? पर शिंग मिळाल्यात नव्ह त्याची. एखाद्या दिवशी भला शिंगातनं गेला म्हणजे बैल दगावतो अशी काहीतरी समजूत आहे. मग कळतापैकी का पैसे गमवा? खरं का खोटं? डिगा काही न बोलताच बसून राहिला. तसा मामा म्हणाला, खा, पान खा. पानाच्यांची डिगा पुढे टाकली. पण पान न खाताच तो उठला आणि पावलागणी खोल्याला मनात शिव्या देत घराकडे चालला. कथा कशी वाटली हे कमेंट करून सांगा. कथा आवडल्यास इतरांना शेअर करा. कथेला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.